आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आज मोठ्या घडामोडी घडणार आहेत। मुंबईमध्ये आज दुपारी 12च्या सुमारास मंगेशकर कुटुंबीय पत्रकार परिषद घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून भिसे प्रकरणी मंगेशकर कुटुंबीय भूमिका का मांडत नाही असा सवाल विचारला जात होता। त्यामुळे आजच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे ससून रुग्णालय आज आपला अहवाल सादर करणार आहे, कारण या संपूर्ण प्रकरणाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश हे ससून रुग्णालयाला देण्यात आले। त्यामुळे आज एकीकडे मंगेशकर कुटुंबीय ही पत्रकार परिषद घेणार आहेत। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, काय अधिक माहिती? आज महत्त्वाची पत्रकार परिषद असेल, मंगेशकर कुटुंबीय भूमिका मांडणार आहे। नक्कीच प्रज्ञा, आपल्याला जसं माहिती की तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये अनेक समित्या नेमण्यात आल्या होत्या आणि त्यातील एक ही समिती आहे ती ससून रुग्णालयाची आहे। खरं तर ससून रुग्णालयाची अशी आहे कारण जिल्हा मेडिकल बोर्ड जो आहे, जिल्हा मेडिकल बोर्डचे जे प्रमुख असतात ते ससून रुग्णालयाचे डीन असतात। त्या अनुषंगाने ससून रुग्णालयात आज बैठक पार पडणार आहे आणि ते सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास देखील करणार आहेत। आणि त्यासोबतच जर त्यामध्ये मेडिकल नेग्लिजन्स आढळला तर पुणे पोलीस त्या पुढील कारवाई करणार आहेत। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की या बैठकीत काय चर्चा होते, काय तपासाचा अहवाल येतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यासोबतच आज मंगेशकर कुटुंबीय पत्रकार परिषद घेणार आहे। खरं तर अनेक दिवस झाले जसं हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ही जी घटना घडली त्यानंतर अनेक त्यांच्यावरती आरोप करण्यात आले की ते लुटारूंची टोळी आहेत, हे सगळे असे आरोप करण्यात आले होते। तर आता हे देखील याच्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे की नक्की मंगेशकर कुटुंबीय ह्याच्यावरती आपली काय भूमिका मांडतात। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती।